भारताच्या स्वातंत्र्यानंतर 4 वर्षांनी स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली। तारीख 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशी जवळपास 4 महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली। ही पहिली निवडणूक लोकसभेच्या 489 जागांसाठी झाली होती। तर पहिल्या निवडणुकीत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईतून म्हणजे तेव्हाचे बॉम्बे प्रांतमधून लोकसभेच्या निवडणुकीत उतरले होते। निवडणुकीच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेबांनी 27 सप्टेंबर 1951ला हिंदू कोड बिल व ओबीसी समाजाचा हक्क व अधिकार व इतर काही मुद्द्यांवरून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर बाबासाहेब निवडणुकीच्या कामाला लागले। हिंदू कोड बिल म्हणजे काय आपल्याला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती आपण पाहू शकता। तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षातून त्यांचे 35 उमेदवार रिंगणात उतरले होते। त्यात ते स्वतः एक उमेदवार म्हणून उभे होते। त्या निवडणुकीत बाबासाहेबांना अपयश आले। भारताचे संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाल्याने अनेकांना दुःख झालं। बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना अत्यंत निराशा झाली। निवडणुकीचा निकाल बघितल्यावर कार्यकर्ते व पुढारी मंडळी त्यांना भेटायला गेली। कार्यकर्त्यांचे व पुढाऱ्यांचे निवडणुकीत अपयशामुळे त्यांचे चेहरे निस्तेज झाले होते। ते पाहून बाबासाहेब उद्गारले, निवडणूक म्हणजे काही सर्व नाही। माणसाने नेहमी आपले मन कार्यामध्ये मग्न ठेवावयास हवे। निराशेने खचून न जाता आपल्या हाती घेतलेल्या कार्यामध्ये खंडाळ पडू देता कामा नये। निवडणुकीशिवाय ज्यांना जगण्यास दुसरा मार्ग नाही त्यांना निवडणुकीतील अपयश मरण्यापेक्षाही अधिक दुःखदायक वाटते। राजकारण हे धीराचे असते। परिस्थिती व देशाचे प्रश्न योग्य माणसांना निवडून काढील। संदर्भ मुकुंदराव आंबेडकर, प्रबुद्ध भारत। आंबेडकरांनी कुणालाही दोष देण्याऐवजी एका सभेत म्हटले की निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते। पराभूत टीम आशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही, पुढच्या सामन्यासाठी तयारी करते। अशा प्रकारे निवडणूक हरून सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर व मार्गदर्शन केले। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।